आणि कधीच माझं आयुष्य माझ्या लेकराला लागू, माझ्याला कधीच मी म्हणते की दुश्मनाच्या लेकरावर सुद्धा अशी वेळ येऊ नये. त्याच्यावरचं मी आजारी पडले असते तर बरं झालं असतं. मी ज्या दिवशी आजारी पडला त्या दिवशी. नमस्कार मित्रमंडळी, माझे परिवार. मी आज नवीन वर्षाचा 2026चा पहिला दिवस आहे. आणि दरवर्षी मी देवाच्या वगैरे पाया पडायला जात असते, म्हणजे स्वामींच्या मठात वगैरे इकडं तिकडं, जास्त कुठं लांब नाही, पण आसपासच्या मंदिरात पाया पडायला जात असते. ह्या वर्षी मी आले दवाखान्यात. तसं तर 3 दिवस झाले दवाखान्यात आलेली, पण म्हणला व्हिडिओ वगैरे बनवला नाही, कारण की 2 दिवस मी कसलाच मोबाईलला हात लावला नाही, कसलाच नाही. मी कुठंच नाही, इंस्टा नाही, फेसबुक नाही, यूट्यूब नाही, कुठंच व्हिडिओ नाही टाकला. म्हणलं चला आपलं आता काही ना काहीतरी आपलं, आता ही मला म्हणजे सवयचं व्हिडिओ वगैरे बनवायची, तर म्हणलं एखादा व्हिडिओ बनवून टाकावं, कारण की आपल्या पब्लिकला बी कळायला पाहिजे बाबा काय झालं, कसं झालं, का व्हिडिओ येत नाही तिचे, म्हणजे आपल्या घरात काय प्रॉब्लेम आहे. शेवटी आपलं परिवारच आहे तुम्ही, म्हणजे आमचा परिवारच आहे. प्रत्येक ब्लॉगर म्हणा, कोणी म्हणा, प्रत्येक त्यांच्या सुखदुःखाचे व्हिडिओ टाकतच असते. तर नावं ठेवण्यावरच काही लोक ठेवणारच नावं. आजारी तर मग कशाला व्हिडिओ वगैरे. मी आजार नाही आहे आता. माझा मुलगा आजारी होता म्हणजे आहे आता सध्याला ॲडमिट केलं आहे त्याला. इतका सिरियस होता ना, त्याला फक्त 2च दिवस दुखलं त्याचं. 2च दिवस म्हणजे आदल्या दिवशी त्याला रात्रभर उलट्या झाल्या, पोटात दुखत होतं. मी दुसऱ्या दिवशी लगेच दवाखान्यात घेऊन गेले आणि त्या डॉक्टरनी गोळ्या औषध दिलं आणि बोलले नाहीच राहिलं तर उद्या सोनोग्राफी करा. तर दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी करायची होती, पण माझ्या नवऱ्याला थोडं बाहेर काम होतं, त्याच्यामुळे ते बाहेर गेलेले. आणि तिसऱ्या दिवशी मी लगेच सोनोग्राफी वगैरे केलं. आणि सकाळी घेऊन गेलेलो आम्ही. 10-11 वाजता सोनोग्राफीला नेलं. सोनोग्राफी केली तर त्याला त्याच्या सोनोग्राफीमध्ये असं म्हणजे कळलंच नाही त्यांना काही, म्हणजे असण्याची शक्यता आहे बोलले. मग ते बोलले सिटी स्कॅन करायला लागेल. सिटी स्कॅन केल्यानंतर मग त्यांना कळलं की बाबा याला अपेंडिक्स आहे, आणि म्हणजे अजून 1-2 आजार झाले म्हणजे त्याच्या पोटामध्ये अपेंडिक्स झालेला. तर डॉक्टर बोलले, म्हणजे रात्री 8 वाजता रिपोर्ट आला. आम्ही दिवसभर तिथंच होतो, 2-3 वेळा सोनोग्राफी केली. तुम्ही या. जायचं काय? बाहेर जायचं मी व्हिडिओ बनवते, सांगते मी माझ्या पब्लिक. याच्यातून घ्या. सांगितलं का त्याला सांगितलं का? नाही, आत नाही सोडलं त्यानं. मला त्या पुसणार बॅग आणून दिली. नाही सोडत ते 1 तासभर बाहेरच काढते. तुम्ही आंघोळ करून येता का? अर्धा तास लागत मला. त्यावर मी बोलून घेते, फोन करून बोलून घेते. तुम्ही तिथं आज साफसफाई चालू आहे, त्याच्यामुळे बाहेर काढलं आम्हाला सगळ्याला. 1-1.5 तास येऊन देत नाहीत, म्हणजे असं आतमध्ये जाऊन देत नाहीत साफसफाई चालू असलं. म्हणलं आता चला हाय बसलेले तर बनवते व्हिडिओ, कारण की मी 1 मिनिटसुद्धा माझ्या पोरापासून हल्लेलं नाही, 1 मिनिटसुद्धा. 2 दिवस झाले, रात्रंदिवस जागा, झोप नाही, काय नाही. आज जरा बरं वाटतंय त्याला, म्हणजे 2-3 दिवस म्हणजे त्याचं जसं दुखलं ना तसं त्यांनी काहीच खाल्लं नव्हतं. म्हणजे 5-6 दिवस, म्हणजे 2-3 दिवस अगोदर त्याला 1 रात्र जुलाब झाल्या, उलटी झाल्या. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ते मॅडम म्हणली सोनोग्राफी करायला लागेल. तर आम्ही सोनोग्राफी केली. ते दिवसभर सोनोग्राफीला गेला. 2 वेळा सिटी स्कॅन केलं परत त्यांनी, कळलं नाही म्हणून. तर त्याच्या आतड्याला ती स्टोन फुटला. रात्री आम्हाला रिपोर्ट आले, आम्ही डॉक्टरांना पाठवले. डॉक्टर बोलले अर्जंट कुठं बी नेऊन ॲडमिट करा, पटकन लगेच ॲडमिट करा. मग माझा नवरा मरणाचा भेला, मी पण भिले. म्हणलं काय आता, डोक्याला ताप झाला. नंतर मग आमच्या सोसायटीमधले ते भोसले म्हणून ते बी हॉस्पिटलमध्ये काम करतात, त्यांनी बी MD मोठे डॉक्टरांना रिपोर्ट पाठवले. ते बोलले लगेच अर्जंट ॲडमिट करा, कारण की त्याचा अपेंडिक्स फुटला. म्हणजे कधी फुटला काय झालं, पण 2च दिवस दुखलं त्याचं, जास्त बी नाही. असं बोलतात की अपेंडिक्स झाल्या भरपूर त्रास होतो, तळमळतं, मरणाचे हाल होते, तर पण त्याला त्रासच नाही कसला झाला. फक्त 1 दिवस उलट्या झाल्या आणि थोडंसं म्हणलं पोटात दुखत आहे, त्रासच नाही कसला झाला. नंतर मग आम्ही रात्री 8 वाजता हॉस्पिटलला आलो. तर तिथं बदलापूरच्या हॉस्पिटलला तिथं डॉक्टर बोलला आम्ही ऑपरेशन करतो, पण मी गॅरंटीच देणार नाही.
मग माझे मिस्टर म्हणले असं कसं बोलू शकतो तू डायरेक्टच, मी ऑपरेशन करून पण गॅरंटी देत नाही. मग नंतर मग तो 1.5 लाख द्या, मग मी गॅरंटी दे, म्हणजे पैशावरचे काम आहे तिथं. मग आमचे त्याचे नगरसेवक वगैरे होते, नगरसेवक आले, पुन्हा ठाण्याला ॲडमिट केलं त्याला. ठाण्यातल्या नगरसेवकला बोलवून घेतलं, त्यांच्या म्हणजे ओळखी पाळखीने असं ॲडमिट करून घेतलं. म्हणजे शेवटी आपलं लेकरू तळ हातातल्या फोडवणे, आपण त्या लेकराला जपतो. आणि डायरेक्ट डॉक्टर असं बोलतो की मी त्याला गॅरंटीच देणार नाही आहे. आणि भीतीच वाटते ना. तर देवाच्या स्वामीच्या आशीर्वादाने रात्रभर मी स्वामींचा जप करत होते, रात्रभर. जोपर्यंत ऑपरेशन करून बाहेर नाही आला तोपर्यंत मला असा जीव नुसता धडधड धडधड करत होता. जेव्हा तेव्हा ऑपरेशन करून रात्रभर म्हणजे ठेवलेलं त्याला, म्हणजे 2 दिवस कसलंच अन्न नाही, पाणी नाही दिलेलं, काहीच नाही. आणि सकाळी 5:30 वाजता ऑपरेशनला घेतलं. त्याचं 2-2.5 तास ऑपरेशन चालू होतं. काल सकाळी झालं, मला वाटतं 7:30 वाजता ऑपरेशन झालं. तेव्हा माझा जीव आला. कारण की एवढे हाल झाले त्याचे, म्हणजे असं वाकून गेलं तर असं बोलतच नव्हता. मी दुखतंय म्हणलं की नाही, म्हणायचं नाही दुखत, पण त्याला त्रास लई झाला. स्वामीच्या आशीर्वाद म्हणजे म्हणतात ना, अपेंडिक्स झाल्यावर मरतं माणूस असं तसं, पण आपला देवावर विश्वास आहे. कुठंतरी आपलं पुण्य काम आले तर म्हणायचं आपल्या लेकरा बाळाला. मी म्हणते कधीच मी कुणाचं वाईट चितत नाही. कुणी असो, दुश्मन असू द्या, माझं कुणी किती वाईट केलं तर मी कधीच वाईट चितत नाही. आणि तेच आपलं पुण्य कामाला आलं. माझं लेकरू आज सुखरूप आहे. आणि कधीच माझं आयुष्य माझ्या लेकराला लागू. कधीच मी म्हणते दुश्मनाच्या लेकरावर सुद्धा अशी वेळ येऊ नये. त्याच्यावरचं मी आजारी पडले असते तर बरं झालं असतं. मी ज्या दिवशी आजारी पडला त्या दिवशी मला टेन्शन आलं, डोकं बिकं तेव्हापासून चक्रा येते. आता जर बी राहिलेले मला 2 दिवस दोघं नवरा बायको आम्ही रात्रभर जाग येत. आणि बिचारे सोसायटीतले आमचे लोक इतके चांगले आहेत ना, त्या दिवशी ॲडमिट करायचं म्हणलं तर सगळे जर 20-25 जण आले, सगळेच सोसायटीतले. मग माणूस म्हणतं ना, ऐन टायमाला घमंडीपणा ठूस नाही. ऐन टायमाला आपले नातेगोती नाही जवळ, आपलेच असतात नातेगोती, त्यात काही विषयच नाही. पण टायमाला ही शेजारी पाजारीच कामाला येत असते. तर काही लोक नाही, आपल्या शेजारीच्या पाजाराला कुणाला बोलत नाहीत, आणि वेळ आली मग समोरचा बी आपल्याला भाव देत नाही. या